वेलकम टू गाय सँडी पाटील हिअर. तर मग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप चांगल्या अशा ठिकाणं दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण भेटणार आहोत फॉरेनरला. नंतरनं मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असा समुद्र, ज्याच्यामध्ये तुम्ही डुबून जाऊ शकता असा सुंदर असा समुद्र. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सुंदरशी अशी डिझनीलँड. याच्यामध्ये तुम्हाला बर्फाने शादलेली आणि सुंदर अशी डिझनीलँड. त्यानंतरनं मोठेसे मॉल. या मॉलमध्ये तुम्ही कपडे, ब्रँडेड कपडे वस्तू घेऊ शकता. आणि हा प्रवास होणार आहे माझा आजचा फॅशनचा आणि ट्रिपचा. चला तर मग ब्लॉग. मी आलोय समुद्रकिनारी आणि खूप मस्त असं समुद्र आहे. एकदम बघताच क्षणीच या समुद्राच्या प्रेमात पडू असं समुद्र आहे. आणि शेफाली आम्ही खूप एन्जॉय करतोय. तो हे बघा, खूप छान असं नेचर आहे. मोठे मोठे डोंगर, झाडाची झाडं वगैरे, स्टॅच्यूज वगैरे बनवले. आणि शेफाली फर्स्ट टाइम आता बाहेर आलेली माझ्यासोबत. सो तुम्हाला मी दाखवतोय बॅकग्राऊंड. आणि तिथे मोठे मोठे शिफ्ट वगैरे आहेत. सो सी मरीन ड्राय सारखं सेम मला इथे एक बीच दिसलंय. आणि तुम्ही बघताय की सेम मरीन ड्राय मला मुंबईला आल्यासारखं वाटलं. आणि त्याच क्षणाला आम्हाला ओके. सो आज आम्ही मस्कतला आलोय आणि आम्हाला फॉरेनर्स भेटलेत. सो आम्ही त्यांच्यासोबत काही पिक्चर्स वगैरे काढलेत. हाय. सो आज आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि थँक्यू सो मच फॉर. क्लिक फोटो प्लीज विथ अस. बापरे, ह्याची हाईट बघा कसली रे. एकदम बाहेर देशातून आलेल्या लोकांसोबत. आणि आम्ही थोडीशी त्यांच्यासोबत मस्ती करून मी पाण्यामध्ये खेळत बसलो लहान मुलासारखं. मला माझं लहानपण आठवलं. आणि पुढे तुम्ही बघताय खूप सुंदर असं समुद्र. या समुद्रामध्ये अक्षरशः एवढा नितळ आणि स्वच्छ समुद्र होता की त्यातले आम्हाला मासेसुद्धा दिसत होते. मासे वेगवेगळ्या प्रकारचे असून खूप असे सुंदर असे वाटत होते की मी घेऊन जावं. मला खायला तर शक्यतो आवडत नाही मासे, मला बघायलाच आवडतात. सो मी फक्त बघितलं आणि एन्जॉय केला. मग देन आम्ही पुढे गेलो. शेफाली मी खूप छान असा समुद्राचा आणि मी अनुभव घेत होतो. आणि मी खूप सुंदर असा समुद्र लाईफमध्ये पहिल्यांदाच बघितला. फॉरेनचा समुद्र इवन आपण कधी कधी म्हणतो गोव्याला खूप सुंदर समुद्र आहे. पण मला स्पेशली माझं असं मत होतं की गोव्यापेक्षाही सुंदर समुद्र ह्या मस्कतमध्ये आहे. तुम्ही बघताय निळभोर आकाश आणि निळाभोर हा समुद्र. आणि मी याचा चक्कर मारत असं इकडे तिकडे फिरत होतो. मला खूप अनुभव सुंदर असा आला. आणि मी कधी न विसरू शकणारा असा मला एक्सपिरियन्स या मस्कतमध्ये भेटला. मग तिथून मी पुढे जात असताना पुढेच कारंज्या लावल्या होत्या. आणि इथे मोस्टली सगळीकडे तुम्हाला पाहायला गेला तर टुरिस्ट ठिकाणी कारंज्या ह्या मोस्टली लावल्या जातात. आणि मग आम्ही 4 व्हीलरमध्ये बसलो आणि नेक्स्ट निघालो आहोत लुलू मार्केटला. लुलू मार्केट ही त्याला ब्रँड, म्हणजे जसं आपलं डीमार्ट आहे तसं हे त्याला लुलू मार्केट. पण हे लुलू मार्केट साधं लुलू मार्केट नव्हतं. खूप मोठं लुलू मार्केट आहे. 18 ते 15 एकरमध्ये हे लुलू मार्केट आहे. आणि 15 ते 20 मजली हे लुलू मार्केट आहे. आम्हाला जास्त फिरता आलं नाही. आम्हाला मोजकेच असे शॉप फिरता आले. तर मी तुम्हाला ह्याच्यात दाखवणार आहे ते शॉपचे काही शॉपमध्ये आम्ही गेलो. आणि शेफालीला मी फिरेल जसा कॅमेरा माझा मी फिरवत होतो. आणि तुम्ही बघताय पुढे आम्ही गेलो होतो डिझनीलँडला. हा डिझनीलँड मस्कतमध्ये इथे आहे. आणि खूप सुंदर असा हा डिझनीलँड आहे. इथे तुम्ही बघताय आतमध्ये सगळीकडेच बर्फ आहे. आणि खूप सुंदर असा काचेमधनं दिसत होता. आतमध्येही आम्ही एन्जॉय करायला जाणार आहोत लवकरच शेफालींनी. तर त्यापूर्वी तुम्हाला मी दाखवत आहे हा सुंदरसा डिझनीलँड. लहान मुले, मोठे मुले याच्यामध्ये खेळत होते. तुम्ही बघताय छोटे छोटे असे पॅंगिनसुद्धा इथे बनवले आहे. वरती रायडिंगसाठी आहे. रायडिंग आपण वरती करू शकतो. स्काय रायडिंग म्हणतात त्याला. आणि सुंदर असा पॅलेस बनवला जसं की छोट्याशा राजकुमारीचा असतो. आणि वरती तुम्ही बघताय स्लायडिंग. त्याच्यामध्ये बॉलमध्ये आपण बसायचं आणि खाली आपल्याला ते ढकलून देतात. आणि ढकलून दिल्यानंतर आपण डायरेक्टली पडतो बर्फामध्ये जाऊ. आणि सुंदर असा बर्फ. शेफाली मला म्हणत होती चल खाली जाऊया. मध्ये आम्ही खाली गेलो. सॉरी मला खालचा व्हिडिओ बनवता आला नाही कारण की फोन अलाउड नव्हते तिथे. पण मी वरचा व्हिडिओ शक्यतो बनवता आला तर आम्ही बनवलेला आहे. आणि ते तुम्ही बघताय खूप सुंदर असं हे पॅलेस आहे. बर्फाच्या दुनियेची मजा मी तर शेफालीसोबत खूप घेतली. आणि तुम्ही कधी मस्कतमध्ये आला तर लुलू मार्केटमध्ये हे
डिझनीलँडला नक्कीच भेट द्या. मग नंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे जात असताना मला भेटलं होतं एक छोटासा असा एक पेंटिंग. इथे पेंटिंग खूप छान अशी केली होती. यू टू गो असं केलं होतं इथे. आणि तुम्ही बघताय ह्याच विमानाने मी येणार आहे इंडियाला पुन्हा एकदा परत तुमच्या आपल्या लाडका आवडतीचा भारतामध्ये. आणि तुम्ही बघताय खूप सुंदर असं हे मार्केट आहे. मार्केट मीन्स मोठासा मॉल. आणि जो मॉल अक्षरशः खूप मोठा आहे, जो 5-7 मजली आहे. आणि मी खूप एन्जॉय केलं. इथं परफ्यूमचे शॉप आहेत. देन तुम्ही इथं खूप छान असे अत्तर विकत घेऊ शकता, जे दुबईची आणि ओमानची खासियत आहे असे अत्तर. आणि इथले कंदुरा, लेडीज इथले लॉंग पीस घालतात असे लॉंग पीस इथे होते. परत बुरका टाईप इथे होते. आणि तुम्ही बघताय पुढे खूप सुंदर असा मॉल तुम्हाला दिसतोय, अव्य ढव्य मॉल. ह्याची जेवढी म्हणजे मी तुलना करावी कोणत्या मॉलसोबत तर ते ह्या मॉलची होऊ शकत नाही. आणि मी सैफ अलीसोबत खूप एन्जॉय करतोय मॉलमध्ये. आणि आम्ही काही पर्चेसिंगसुद्धा करणार आहोत, तर त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच टाकेन. आणि सैफ अलीसोबत थोडंसं मस्ती करून मी चाललो आहे पुन्हा एकदा शॉपकडे. माझ्या पाठीमागेच ओमानी कंदुरा घातलेले ओमानी लोक तिथे होते. त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ काढताना काही टोकलं नाही, त्यामुळे मी व्हिडिओ माझा चालूच ठेवला. आणि एक सांगायचं झालं तर इथे तुम्ही ओमानमध्ये गेला तर कुणाच्याही परवानगीशिवाय व्हिडिओ काढू शकत नाही. तसं तुम्ही केल्यास तुम्हाला इथे दंड आकारला जाईल. तर तुम्ही व्हिडिओ काढत असताना हे नक्की लक्षात घ्या की त्या व्हिडिओमध्ये कुणी तिथला ओमानी माणूस तुमच्या व्हिडिओमध्ये येत नाही आणि तुमच्यामुळे कुणाला त्रास होत नाही. पुढे अशा यांच्या नियम आणि अटी पाळून मी माझा व्हिडिओचा आणि माझा यूट्यूबचा ब्लॉग चालू ठेवला. पुढे आम्हाला लेडीजसाठी शॉप भेटली. तिथे खूप काही अशा प्रकारचे ड्रेसेस होते आणि आम्ही ते बघितले. आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो आहे, मी डबल कॅमेरा ऑन केला आहे, जो बॅकग्राऊंडही दाखवतो. आणि मी खूप छान असा एन्जॉय करत होतो. पुढे तुम्ही बघताय खाली खूप सुंदर असे शॉप आहेत. इथे खूप गरमी असल्यामुळे 24 तास AC इथे चालू असतो. आणि मीही खूप फेर पडलो आहे या ACमुळे. आणि सैफ अली आम्ही खूप एन्जॉय करतोय. लहान मुलांसाठी स्पेशली इथे गेम झोमिंग आहे आणि इथे तुम्ही छान असे गेम वगैरे खेळू शकता. पुढे बुक स्टॉल आणि मोबाईलचेही शॉप आहेत. इथे ब्रँडेड वस्तू म्हणजे आयफोन, आयपॅड असे आणि लॅपटॉपसुद्धा आयफोनचे तुम्हाला इथे भेटतात. तर आम्ही असेच पर्चेसिंग तर करायचं नव्हतं आम्हाला, पण जस्ट असंच मी माझ्या फ्रेंडला लॅपटॉप घ्यायचा होता, त्यामुळे मी प्राईस काय चालू आहे आणि काही कशा प्रकारचे लॅपटॉप आहेत ते बघितलं. तर तुम्ही बघताय सुंदर असा हा मॉल, हा खूप सुंदर असा मॉल आहे. इथे तुम्ही बघताय वरती येण्यासाठी सीड्या आहेत आणि खूप असं छान असा मॉल आहे. देन आम्ही नंतर कॅफेमध्ये जाऊन कॉफी घेतली थंड. गरमी खूप असल्यामुळे इथे आणि आम्ही निघालो आहोत पुन्हा घरी जायला. मला उशीर होत होता म्हणून मी सैफ अलीला जरा घाई केली आणि तिला चल बोललो. आणि मग फायनली आम्ही निघालो. फिरून आम्हाला खूप भूक लागली होती. एका हॉटेलमध्ये आलो आहे. तिथे इंडियन हॉटेल आहे आणि ते आम्हाला इंडियन आम्ही जेवून जाणार आहोत आमच्या जॉबवरती, म्हणजेच नेहमीच्या कामासाठी. चला तर मग हा ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.